उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे नको घाबरू तू, असे काळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 26वी। कथेचे नाव आहे सोमदत्ताची प्रदोष पूजा। पाताळगंगेच्या किनाऱ्यावर योगीराज क्षणभर उभे राहिले। एका नव्या लीला पर्वाची सुरुवात झाली होती। हाती त्रिशूळ कमंडलू असलेल्या योगीराजांच्या तोंडून त्यांचं आवडतं भजन निघालं। शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापते भवानी शंकर, शिव शंकर शंभो। योगीराजांनी पाताळ गंगेच्या प्रवाहात पाय ठेवताच प्रत्यक्ष गंगामाता प्रकट झाली आणि म्हणाली, प्रभो, आज मी तुमच्या चरण स्पर्शानं पावन झाले आहे। तुमचे चरण सदैव माझ्या माथी असावेत। योगीराजांनी हात उंचावून तिला आशीर्वाद दिला आणि पाण्यावरून खडावांसकट झपाझप चालण्यास सुरुवात केली। पाताळगंगेनं आज योगीराजांना शिरावर धारण केलं होतं। फक्त प्रत्यक्ष सूर्यनारायणच या घटनेस साक्षीदार होते। योगीराज पाताळगंगा पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले। घाट चढून चालू लागले। योगीराजांना आता श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या भेटीस जायचं होतं। माध्यान्ह सुमारास योगीराज श्रीशैल्य नगरीत पोहोचले। नगरीतील एका घरासमोर थांबून त्यांनी अल्लग पुकारला। त्या घरात सोमदत्त नावाचा एक ब्राह्मण आपली पत्नी आणि 2 मुली यांच्याबरोबर राहत होता। सोमदत्त हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचा एकनिष्ठ भक्त होता। माध्यान्ह काळी दरवाजात उभ्या त्या 7 फूट उंच तेजस्वी योग्याला पाहून सोमदत्तास फार आनंद झाला। आदरानं त्यानं योगीराजांना घरात पाचारण केलं। आज योगीराजांचं अवचित अतिथी म्हणून त्यांच्या घरी आगमन झाल्यामुळं सोमदत्त प्रसन्न चित्त झाला। योगीराज कोण आहेत याची काही कल्पना सोमदत्तास नव्हती। योगीराजांच्या घरी येण्याने आपल्या सर्वांगातून आनंदाची स्पंदनं का उठत आहेत, अकारण अंगावर शहारे का उठत आहेत याचे त्याला आश्चर्य वाटत होते। प्रत्यक्ष परमात्माच त्याच्या घरी माध्यान्हीच्या भिक्षेस आला होता याची त्याला मुळीच कल्पना नव्हती। सोमदत्त आणि त्याच्या पत्नीनं योगीराजांचं आदरातिथ्य केलं। दुपारचं भोजन योगीराजांनी सोमदत्ताच्या समवेत केलं। भोजन उपरांत सोमदत्तानं योगीराजांना थोडी विश्रांती घेण्याची विनंती केली। योगीराज प्रसन्नतेनं वामकुक्षीस लवंडले। सोमदत्त तर त्रयोदशीस प्रदोष पूजेचे शिवव्रत करत असे।
त्या दिवशी त्रयोदशी आणि सोमवार होता. त्यामुळं सोमदत्ता संध्याकाळी सोमप्रदोषाची पूजा करावयाची होती. सोमदत्त हा अल्पायुषी असून तिला विधवा योग संभवतो असं भाकीत काही काळापूर्वी सोमदत्ताच्या पत्नीस एका ज्योतिषानं केलं होतं. सोमदत्ताची पत्नी त्या दिवसापासून सतत चिंतेत असे. पतिवियोगाच्या कल्पनेनं ती भयभीत झाली होती. पदरी 2 लहान मुली होत्या. पुढे काय होणार याची विवंचना तिला सतत भेडसावत असे. परंतु सोमदत्ताची श्रीशैल्य मल्लिकार्जुनावर नितांत श्रद्धा होती. तो आपल्या पत्नीस समजावत असे की पराशिवाच्या इच्छेने जे होईल ते आपण स्वीकारलेच पाहिजे. तरीही आपल्यावरील गंडांतर दूर व्हावं म्हणून पत्नीच्या आग्रहाखातर त्याने प्रदोषपूजा व्रत करण्यास सुरुवात केली होती. त्या दिवशी संध्याकाळी सोमदत्तानं योगीराजांस सांगितले, महात्मन, आज माझे प्रदोषाचे व्रत आहे. संध्याकाळी सोमप्रदोषाची पूजा करावयाची आहे. ईश्वरास रुद्राभिषेक करतेवेळी आपण हजर राहून मला आशीर्वाद द्यावेत अशी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करीत आहे. योगीराजांनी त्यास होकार दिला. आज योगीराज आपल्या लीलांना सुरुवात करणार होते. संध्याकाळी सोमप्रदोषाची पूजा सुरू झाली. योगीराज एका उच्चासनावर बसून पूजा पाहत होते. सोमदत्त रुद्रपाठ करून जलाचा अभिषेक श्री शंकराच्या पिंडीवर करत होता. रुद्रपाठानंतर बिल्वार्चन चालू झाले. सोमदत्ताची पत्नी आणि मुलीही रुद्रपाठाच्या पूजेस बसल्या होत्या. गोरज मुहूर्त होता. योगीराज ध्यानस्थ बसले होते. सोमदत्तास कल्पनाही नव्हती की प्रत्यक्ष पराशिवाच्या उपस्थितीत त्याच्या घरी सोमप्रदोषाचं बिल्वार्चन सुरू होतं. शिवपिंडीवर बिल्वार्चनावेळी अर्पण केलेली बिल्वपत्रे उडून गिरक्या घेत घेत योगीराजांच्या शिरावर आणि चरणांवर पडू लागली. सोमदत्ताची पत्नी डोळे विस्फारून घडणारा प्रकार पाहू लागली. सोमदत्ताची पत्नी चाणाक्ष होती. तिला कळून चुकलं की हे योगीराज एक अलौकिक अद्भुत व्यक्ती असावे. सोमदत्ताचे बिल्वार्चन संपले. योगीराजांच्या डोक्यावर व चरणांवर बिल्वपत्रांचा ढीग जमा झाला होता. संध्याकाळच्या त्या गोरज मुहूर्त समयी योगीराज जणू साक्षात पराशिवच वाटत होते. सोमदत्तही हे सर्व पाहून स्तंभित झाला. सोमदत्ताच्या पत्नीनं पुढे होऊन योगीराजांचं चरण धरले आणि ती रडू लागली. योगीराजांनी डोळे उघडले आणि सोमदत्ताच्या पत्नीस रडण्याचं कारण विचारलं. तिने योगीराजांना सांगितलं की सोमदत्त अल्पायुषी आहे असं भाकीत ज्योतिषानं केलं आहे. त्यामुळे तिच्या मनात सतत आपल्या नवऱ्याच्या क्षेमकुशलाबद्दल भीती असते. योगीराज हसले आणि म्हणाले, मुली, प्रारब्ध हे कोणासही टाळता येत नाही. ते भोगावेच लागते. तरी पण आज तुम्ही केलेली पराशिवाची सोमप्रदोष पूजा मी स्वीकारली आहे. या पूजेनं दीर्घायुष्य मिळते. तुझ्या पतीचं अल्पायुषी असल्याचं ज्योतिषानं वर्तवलेलं भविष्य आम्ही बदलू. प्रारब्धानुसार त्याच्या या जन्मात असलेल्या जीवन समयाला त्याच्या पुढच्या जन्मातील काही काळ मी जोडणार आहे. तेव्हा सोमदत्त आता दीर्घायुषी होईल. योगीराजांनी त्रिशूळ उचलून सोमदत्ताच्या कपाळास लावला आणि क्षणभर डोळे मिटले. सोमदत्तास सर्वांगातून विजेची लहर चमकल्याचा भास झाला. शरीर रोमांचित झाले. सोमदत्ताचं हृदय कृतज्ञतेने भरून आलं. तो नियमित करत असलेल्या श्री शैल्य मल्लिकार्जुनाची भक्ती आज फळाला आली होती. आज त्याला प्रत्यक्ष मल्लिकार्जुनाने पूजा स्वीकारून आशीर्वाद दिला होता. योगीराजांनी कर्दळीवन सोडून भ्रमण चालू केल्यावर पहिल्या चमत्काराची सुरुवात झाली होती. सोमदत्ताच्या पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या रात्री योगीराजांनी सोमदत्ताच्या घरीच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सोमदत्त आणि त्याची पत्नी उठण्याच्या आतच योगीराज तिथून गायब झाले होते.
श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या मंदिरात प्रातःपूजेची तयारी चालू होती. तेवढ्यात तिथं 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराजांचं आगमन झालं. मंदिरात पुजाऱ्यांशिवाय इतक्या लवकर कुणीच आलेलं नव्हतं. योगीराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं आणि आपल्या कमंडलूतील जलाची शिवपिंडीवर धार धरली. श्री मल्लिकार्जुन आज परमात्म्याच्या हातानं झालेल्या त्या अभिषेकानं संतोषला होता. योगीराज आत्ता मंदिराच्या प्राकारात बाहेर आले. आपला कमंडलू त्यांनी प्राकारात असलेल्या पुष्करणीत विसर्जित केला. क्षणात तो पाण्यात दिसेनासा झाला. पुढच्या प्रवासात योगीराजांना आता त्याची जरूर नव्हती. सूर्य नुकताच उगवून क्षितिजावर आला होता. योगीराजांनी उजव्या हातातील त्रिशूळ उचलला आणि आकाशाकडे पाहत वर उंच फेकला. योगीराजांच्या हातून निघालेला त्यांचा त्रिशूळ विजेच्या वेगानं वर आकाशाकडे झेपावला आणि क्षणातच आकाशात लुप्त झाला. योगीराजांचा उजवा हात अजूनही आकाशाकडेच पसरलेला होता. आकाशातून अतींद्रिय किरणे निघून योगीराजांच्या उजव्या हाताच्या तळव्यावर केंद्रित झाली. त्यांच्या हातावर एक निळसर प्रकाश परावर्तित करणारा खडा प्रकट झाला. तो खडा मध्यम आकाराच्या गोल गोटीसारखा होता. योगीराज आता हातातील त्या निळ्या अद्भुत गोटीबरोबर लीलया खेळत होते. प्रसन्न मुद्रेनं योगीराज मल्लिकार्जुनाच्या मंदिरातून बाहेर पडले. योगीराजांनी आता स्वच्छंदीपणे जंबूद्वीपाचे भ्रमण करण्यास सुरुवात केली होती. असंच एके दिवशी ते उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर जवळील छेलाखेडा नावाच्या ग्रामात पोहोचले. दुपार होऊन गेली होती. गावाबाहेर असलेल्या वडाच्या पारावर गणपतीचं मंदिर होतं. त्या गणपतीच्या मंदिरासमोरील जागेत एक 8-10 वर्षांचा मुलगा गोट्या खेळत होता. त्याचं नाव कन्हैया. रोज मंदिरासमोर गोट्या खेळण्यातच तो वेळ घालवत असे. त्याचे वडील शेतावर काम करत. कन्हैयाबरोबर खेळण्यास कोणीच नसे, म्हणून रोज गोट्या खेळताना कन्हैया गणेशासच आपला जोडीदार म्हणून खेळात सामील करत असे. पारावरचा पार्थिव गणेश खेळणार तरी कसा? पण याचीही तोड कन्हैयानं काढली होती. गोट्या खेळताना आपला आणि गणेशाचा असे दोन्ही डाव तोच खेळे आणि दररोज खेळात गणेशास हरवत देखील असे. एक दिवस असंच गणेशाबरोबर गोट्या खेळत असता कन्हैयाच्या मनात एक खोडकर विचार आला. आपला डाव खेळून झाल्यावर जेव्हा गणेशाचा डाव आला त्यावेळी गणेशास उद्देशून कन्हैया बोलू लागला, चल आता तुझा डाव आहे, चल तू खेळ. किती दिवस मीच तुझा डाव खेळतो? आता यापुढे मी काही तुझा डाव खेळणार नाही. तुझा डाव तुलाच खेळावा लागेल. कन्हैया आता हट्टास पेटला होता. गणेश काही आपला डाव खेळायला येणार नाही हे त्या निरागस मुलास उमजत नव्हते. तो रडकुंडीस आला. वेळ आली होती. अचानक वडाच्या पाराखालची जमीन हादरू लागली. कन्हैया पाहत होता. धरणी दुभंगायला लागली. आता कन्हैया घाबरला. त्या दुभंगलेल्या धरणीतून 8 वर्षाचा एक तेजपुंज मुलगा प्रकट झाला. त्याच्या हातात निळसर रंगाची गोटी होती. त्या गोटीतून दिव्य प्रकाश फाकत होता. तो लहान 8 वर्षीय बटू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून योगीराजच होते. कन्हैयाच्या निष्पाप मनाने मारलेल्या हाकेला योगीराजांनी जणू उत्तर दिले होते. निष्पाप निरागस कन्हैयाची खात्री पटली की आज गणेश बाप्पा स्वतःच आपल्याबरोबर गोट्या खेळावयास आला आहे. तो त्या तेजस्वी मुलास म्हणाला, बरं झालं गणेशा, तू आज आलास. मी एकटाच कंटाळलो होतो बघ. खेळायला चल. आता पहिला डाव तुझा. हां, ये आपण खेळूया. अशा प्रकारे योगीराजही गणेश बनून कन्हैयाबरोबर गोट्या खेळण्यात सामील झाले. कन्हैयाचे काय विलक्षण भाग्य असेल.
प्रत्यक्ष परमात्मा गोट्या खेळण्यासाठी सवंगडी म्हणून अवतरला होता. कन्हैया तर गोट्या खेळण्यात तरबेजच होता. आज साथीदार मिळाल्यामुळे त्याला खेळण्यासाठी स्फुरण चढलं होतं. परंतु गणेशानं म्हणजेच त्या 8 वर्षांच्या मुलानं कन्हैयास आज खेळात मात दिली. त्याच्या हातातील निळी गोटी कन्हैयाच्या प्रत्येक गोटीस लीलया उडवत होती. प्रत्येक नवीन डावात कन्हैया हरू लागला. छोट्या कन्हैयाला कळत नव्हतं की आज तो का हरतो आहे. परंतु गणेश त्याच्याशी खेळायला आला याचाच त्याला इतका आनंद झाला होता की स्वतःच्या हरण्याचं त्याला अजिबात वाईट वाटलं नाही. संध्याकाळ होत आली होती. सूर्य क्षितिजावर कलंडायला लागला होता. त्या नवीन 8 वर्षाच्या मुलाने कन्हैयाला जवळ बोलावून आलिंगन दिलं आणि म्हणाला, कितीही वेळा हार झाली तरी परत खेळायचं असतंच. हा खेळ आहे, त्यात आपण अडकायचं नाही कन्हैया. ही हार जीत खरी नसते. आता संध्याकाळ होऊन गेली. आपणास पुढे खूप खेळायचं आहे. तुझी आई वाट पाहत असेल. आता तू आपल्या घरी जा बरे. छोट्या कन्हैयास खूप बरं वाटलं की आज आपण हरलो तरी उद्या मात्र पुन्हा खेळायचं आहे. याच आनंदात तो पळत पळत आपल्या घराकडे निघाला. पळताना मागं वळून वळून तो गणेशाला पाहत होता. सूर्य अस्तास जाऊन आता अंधार झाला होता. योगीराज आता त्यांच्या मूळ स्वरूपात आले होते. हातातील गोटी लीलया खेळवत हसत हसत ते उत्तर दिशेकडे झपाझप चालू लागले. प्रदोष पूजा प्रत्यक्ष स्वीकारून सोमदत्ता दीर्घायू केले. प्रदोष पूजा प्रत्यक्ष स्वीकारून सोमदत्ता दीर्घायू केले. कन्हैया सवे गोट्या खेळण्या योगीराज गणेश बनले. श्री स्वामी समर्थ. कथा 26वी समाप्त झाली. तुम्हाला जर आमचे कथेंचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.